कालची माझी अवस्था एवढी खराब होती की मी डायरेक्ट आज सकाळी 9ला उठली. बिट्टूलाही स्कूलमध्ये पाठवलं नाही कारण की माझीच तब्येत व्यवस्थित नाही तर तिला कुठे उठवून कुठे मी तिची तयारी करून, कारण की माझ्यात अजिबात ताकद नाही आहे. ती झोपलेलीच आहे. मी उठली. काल मावशी पण आलेली होती. काल घरी गेल्यानंतर मी अजिबातही शूट केला नाही कारण की एवढी खराब अवस्था होती, तुम्हाला काय सांगू. मी रडून झोपली. या दोघींचा नाश्ता सुरू आहे. या टायमिंगला मी उठली आहे. इथे जाऊन हे भात, पीठ वगैरे मळून ठेवलेलं कारण की त्यांना सुद्धा ड्युटीवर जायचं. स्नेहल आहे मम्मा. स्मॉल मम्मा किशी दे मम्मीला. बाय मम्मी. हा मी लवकर येते. हा त्रास नको देऊ आईला. खूप हुशार आहे माझं पिल्लू. मग काय तर. हा बाय. दुसरी फाईल घेऊन चालले मी पण तंदरीत. मी उठली, ब्रश अंघोळ केला, थोडासा नाश्ता केला, बिट्टूलाही जेवण भरवलं. त्यानंतर मी डायरेक्ट थेट गेली डॉक्टरकडे कारण की डॉक्टरांनी मला बोलवलं होतं. तिथे गेल्यानंतर 2-3 पेशंट होते. ते झाल्यानंतर माझा नंबर लागला. थोडा वेळ तिथे मला बसावं लागलं कारण की सोनोग्राफी पण सुरू होती तिथे बाकीच्या लेडीजची. 2-3 नंबर झाल्यानंतर माझा नंबर लागला. मॅमला मला जे काही विचारायचं होतं ते माझं विचारून झालं. त्यानंतर मॅम बोलल्या की 8 दिवसानंतर तुम्ही या, सोनोग्राफी काढूया. मग नंतर पुढे काय करायचं हे आपण ठरवू. मी घरी आल्यानंतर इथे मुलांची मस्ती सुरू होती. मी घरी आल्याबरोबर मुलांनी मला ऑर्डर दिली की मम्मी आमच्यासाठी बॉईल अंडी बनव. मी तिथे उकडायला टाकले अंडी आणि बसलेली होती किचनमध्ये. बिट्टू आली तशी धावत मला गोष्टी सांगायला. तेवढ्यात मीनू सुद्धा ड्युटीवरून घरी आली आणि तिलाही ते काहीतरी सांगत होती. बाय बेतू. बाय बेतू. बॅग कोणी आणली आईने. अरे बाप रे, आ गई मेरी माँ. काल संध्याकाळी माझ्यासोबत काय झालं हे मी आईला सांगितलं. जसं आईला सांगितलं आई तशीच म्हणाली की मी उद्या सकाळी येते. आईला म्हटलं येताना माझ्यासाठी पपई सुद्धा घेऊन ये. आईने माझ्यासाठी तर पपई आणलेच, आर्यनसाठी पण समोसे कचोरी घेऊन आली कारण आर्यनला खूप आवडते. तर सर्व मला विचारत आहेत की ताई तुम्हाला काय झालं. तर आता मी तुम्हाला सांगते की मला काय झालंय. तर सर्वात आधी 8-15 दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये बिट्टू म्हणत होती की मम्मी तुला बेबी होणार आहे काय. आणि त्यावेळेस असलं काहीच नव्हतं. पण मला थोडंसं आतून वाटत होतं की आहे काहीतरी, कारण की ज्यावेळेस मला प्रेग्नेन्सी राहते त्यावेळेस ना कधी कधी माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो. त्यासोबतच माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कलसुद्धा येतात आणि यावेळेस तसंच झालेलं. त्यासोबतच माझ्या बॉडीमध्ये पण थोडेफार चेंज होतात ते मला जाणवत होते. पण 100% मी कन्फर्म नव्हती की खरंच माझी प्रेग्नेन्सी आहे का. पण बिट्टूचं सुरूच होतं की नाही मम्मी तुझ्या टमीमध्ये बेबी आहे, आता मला भाई होणार आहे. मी तिला खूप हसत होती. पण 8-15 दिवसानंतर खरंच ती गुड न्यूज मला समजली आणि मी खरंच प्रेग्नेंट होती. ते समजलं मला 25 नोव्हेंबर रोजी आणि मग मी डॉक्टरकडे गेली. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्या. सर्व व्यवस्थित सुरू होतं. पण संडेच्या दिवशी, तसं तर मला सॅटर्डेलाच थोडंसं ब्लडिंग झालेलं, पण मी म्हटलं राहू द्या कारण आपण त्याच गोष्टीचा विचार करतो त्यामुळे ते होत असेल. पण संडेला परत तसं झालं. मग मला काही राहवलं नाही, मी डायरेक्ट डॉक्टरकडे गेली. त्या दिवशी संडे होता त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. लगेच माझा नंबर लागला. तिथे सोनोग्राफी झाली. त्यानंतर मॅमने मला इंजेक्शन दिले, जे 5 इंजेक्शन होते. 5 दिवस इंजेक्शन दिल्यानंतर सर्व सुरळीत चाललेलं आणि 5व्या दिवशी इंजेक्शन संपलं आणि 6व्या दिवशी ही घटना घडली. म्हणजे कालची ती घटना ज्या दिवशी माझं मिसकॅरेज झालं 5 डिसेंबर. मी कोणालाच सांगितलेलं नव्हतं आणि मला सांगायचंही नव्हतं कारण की माझ्या प्रेग्नेन्सी आहेत ना काही दिवस चालतात त्यानंतर ना अशा मिसकॅरेज होतात, त्यामुळे मी कोणालाही सांगत नाही. आणि मी खूप खुश होती कारण की आता आम्हाला प्रेग्नेन्सी ठेवायचीच होती आणि बिट्टू 4.5 वर्षाची झाली म्हटल्यानंतर आता तिला भाऊ बहीण पाहिजेच होतं आणि ती खूप दिवस झाले भाऊ दादा दीदी अशी करतच होती. माझ्या घरातल्यांना माहिती होतं. त्यानंतर मी आता 2-3 दिवस झाले माझ्या आईला सांगितलं. आई पण खूप खुश झाली होती. त्यानंतर मी काल माझ्या मिसकॅरेजची बातमी तिला सांगितली. खूप नाराज झाली ती. मावशीला तर त्याबद्दल काही माहितीच नव्हतं. काल ती आली त्यानंतरच तिला समजलं की असं असं झालं. मग मी आमच्या सर्वांसाठी चहा ठेवला. सासूबाई, मी, आई, आम्ही तिघी-चौघी चहा पीत गोष्टी करत होतो. काय झालं, कसं झालं सर्व विचारलं. सर्व घरातले खुश होते, पण एकदम ही बातमी ऐकल्यानंतर सर्वजण नाराज झाले. पण आपणही काय करू शकतो, जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण केलंच. शेवटी आपली किस्मत. आईने येताना बरंच सामान माझ्यासाठी आणलं होतं कारण की माझं हे असं पहिल्यांदाच झालेलं नाही, तर 3-4 वेळसुद्धा झालेलं. आई माझी खूप काळजी करते कारण की माझं असं सतत काही ना काही दुखत राहते. आणि माझं दुखत जरी असलं तरी मी त्याकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे तिचं जास्तच मन दुखते की हिचं दुखते तरी ही सतत कामामध्ये राहते, स्वतःकडे जराही लक्ष देत नाही, स्वतःची काळजी घेत नाही.
आता ही मला म्हणत होती की पायामध्ये सॉक्स घाल, डोक्याला बांध, एवढं तुझं झालंय, थोडीशी काळजी घे. चहा पिल्यानंतर थोडं मी बसण्यासाठी आली होती हॉलमध्ये. इथे मिस्टरांचं काही आपलं वेगळंच सुरू होतं. आणि माझं तुझे पाणी यस, हे घे फुल घे. माझे ते हे आपण पप्पाच्या डोक्याला लावू. नाही, यस, मी लावते पप्पाच्या डोक्याला. अरे तू नको लाव, मी तुझा हे लागते बसता. हा, तू पप्पाच्या डोक्याला लाव ग, पप्पाच्या हेअरला लाव. आता मम्मीचं हे नको, माझ्या नाही, पप्पाच्या लाव. अरे तुझं छान लाव. नाही ना, माझ्या छान नाही लागत ना, पप्पाच्या लावून गड्या. क्युटी छान दिसत आहे म्हणते, क्युटी. पप्पाच्या डोक्यावर लाव. हा, पप्पाच्या डोक्याला लाव आता तू. नको ना. अरे लावत नाही, इकडे डोक्यावर लाव. मी लावत नाहीये, हसतेच फक्त. पडलं, हसतेच फक्त ती, लावत नाहीये. पप्पाच्या इथे लाव. इथे पण लाव. हा, हे बघ. अरे हे लाव. हे लाव. हे तुझं. बघताय. काढते मी. नको, मी बघताय तुला. ते तुझं. अरे नको काढू ना. हा, ठीक आहे. आता प्लीज म्हटलं तर मला ठेवावं लागेल असं डोक्याला. ए बशोदा लियातो. मी बघताय. हा, मी आली आहे जरा माझ्या डोक्याला स्टॉल बांधायला, कारण डोकं खूप दुखते. लाव ना. हा, लावले ना बाबा, हे घे, लावलंय बघ. सकाळपासून मी डोक्याला बांधलं नव्हतं, त्यामुळे माझं एवढं डोकं दुखत होतं ना. पटकन पहिला म्हटलं आपल्या डोक्याला बांधून घेऊया. तवा तसंच गॅसवर सोडून मी बसायला गेली होती रूम मध्ये. एवढं डोकं दुखत आहे, त्यामुळे सुचत सुद्धा नाहीये. आज तो मेरी तोफो से सलाम. तर आज तुम्हा सर्वांना तुमच्या प्रश्नांचे उत्तर भेटलेच असतील. घर एवढं शांत शांत यासाठी वाटत आहे, माझी आई, सासूबाई आणि माझी मावशी आणि बिट्टू त्यांच्यासोबत गेली आहे जरा बाहेर हॉस्पिटलमध्ये. कोण आमचे नातेवाईक आहेत त्यांना भेटायला. मग मी इथे किचनमध्ये करते दाण्यांची भाजी. जे शेंगा असतात, तुरीचे दाणे, ते भाजून घेत आहे. पहिला तर मी ते भाजून घेतले, त्यानंतर माझा विचार बदलला, कारण की माझ्या मिस्टरांना ही भाजी अजिबात आवडत नाही. ती जर भाजी केली असती तर मला अजून एक परत दुसरी भाजी बनवावी लागली असती, आणि माझ्यात उभं राहण्याची अजिबातही ताकद नव्हती. म्हणून मी ही भाजी न बनवता मुंगाची डाळ बनवली होती रश्याची. आज बाबांचा महापरिनिर्वाण दिन सुद्धा होता. खरं तर आजच्या दिन मी मुलांना घेऊन अशोक वाटिकेवर जात असते, पण माझीच अवस्था एवढी खराब होती. भाजीबद्दल तर कधीच माझे विचार चेंज होत नसतात, पण मिस्टरांपुढे काय, शेवटी ते चेंज करावेच लागतात. कारण त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते तुरीची डाळ, दाण्याची चटणी खाणं जरा टाळतातच. म्हणून मग मी इथे कुकरला डाळ लावून दिली होती, ज्याच्या 2-3 शिट्ट्या झाल्यात. बस आता मी भाजीला फोडणी देणार. भाजीला फोडणी दिल्याबरोबर चौघी घरी आल्या, आणि आता जेवणाचाच टायमिंग झाला. तर सर्व जेवण खाली घेतलं, आम्ही जेवणाला बसलो. मी इथे बिट्टूला जेवण भरवत होती. बिट्टूची तर मस्ती सुरू. आई आई हिला बघा शक्तिमानला. आपण घेऊया आता, जाऊ द्या, स्वस्त वाला साबण घे आंघोळीला. गजब बेइज्जती है. काय मचका करून टाकला मला. मी आयफोनचा विचार करतोय आणि सांगोडीचा साबण विचार करतोय. वाहन साबण घे उद्या आंघोळीला. ते तिथे 2-2, 3-3 साबण लावलेत, ते घ्या. कुठे आहे तुझं दूध. हा, कुठे आहे दूध? दूध छोटी नाही, मोठी. अरे वा, हो ग. इथे माझ्या सासूबाईच्या आणि मावशीच्या या दोघी इनीच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी सुरू होत्या, ज्या मी जराही डिस्टर्ब केल्या नाहीत. तर आपला आजचा व्हिडिओ इथे संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.